काल पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर फक्त सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि अजित पवार यांचेच फोटो होते. यावरून वरिष्ठ पातळीवरील नेते हटवले गेले. कारण होतं ते म्हणजे वरिष्ठ नेत्यांवरची असणारी कार्यकर्त्यांची नाराजी. अतुल वेणके म्हणाले, जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतील. तटकरांचा तोरा समोर आला आणि अहंकाराच्या भावात म्हणाले, अध्यक्ष आम्ही आहेत, आम्ही ठरवू, तुम्ही ठरवणारे कोण? इकडे हिरामन खोसकर म्हणाले की 70% आमदार हे विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. सुनील तटकरे म्हणाले, आम्ही हिरामन खोसकर यांच्याशी बोलू, त्यांचं ते वैयक्तिक मत. इकडे अमोल मिटकरींनी प्रश्न उपस्थित केले. अमोल मिटकरींना आता त्यांना विधान परिषदेवर जायचे म्हणून ते पाणी लावत असल्याची टीका झाली. एकंदर सुनील तटकरे आणि दुसरीकडनं प्रफुल्ल पटेल हे दोनच माणसं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असल्यासारखे निर्णय घेतात. एवढंच काय, ज्यावेळी अशोक खरातचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर रुपाली चाकणकरांवरती प्रश्नांचा भडीमार व्हायला सुरुवात झाली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की पक्षातील जो कोणी यात दोषी आढळेल किंवा पक्षातील जो कोणी या प्रकरणामध्ये असेल त्यावर कारवाई केली जाईल. हे उत्तर सुनेत्रा पवारांनी देणं गरजेचं होतं. मात्र त्यावर प्रफुल्ल पटेल बोलले, सुनेत्रा पवार बोलत नाहीयेत, सुनेत्रा पवार दुःखात आहेत, त्यामुळे ते काही निर्णय घेत नाहीयेत असं म्हणायला जागा आता पटेल, तटकरे आणि त्यांच्या पक्षाने सोडलेली नाहीये. ज्या तडकाफडकी अजित पवारांची जागा घेण्याची घाई झाली होती, त्याच पद्धतीने सुनेत्रा पवारांना आता अजित पवारांची भूमिका निभावावी लागणार आहे. याचं उत्तर रुपाली चाकणकरांनाही द्यावं लागणार आहे की ज्यावेळी त्यांच्या राजीनाम्याचा विषय समोर आला, ज्यावेळी त्यांच्यावरती प्रश्न तयार झाले, ज्यावेळी पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार किंवा त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वतोपरी अधिकार सुनेत्रा पवारांना होता, तर रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांना आधी न भेटता देवेंद्र फडणवीसांना का भेटल्या? या ठिकाणी सुनेत्रा पवारांना कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. फक्त सुनेत्रा पवारांना कमी लेखलं जातंय का? तर नाही. सुनेत्रा पवार फक्त पक्षात कठपुतळी आहेत, हा मेसेज सुद्धा तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे पसरला. रुपाली चाकणकर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये कसा समन्वय होता आपल्याला माहिती नाही. मात्र ज्यावेळी खरात प्रकरणामध्ये तटकऱ्यांचेही नाव समोर आलं, त्यानंतर मात्र प्रफुल्ल पटेल या विषयावर काहीही बोलले नाही. इकडे सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर दोघांचीही अनामिका कापल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. दोघांच्या हातामध्ये असणारी माळ सुद्धा एकच आहे. सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो किंवा मग मोठमोठीही नेते मंडळी असो, अगोदरच अजित पवारांचा विमानाचा अपघात ज्या विमानामुळे झालाय, त्याचा मालक केसिंगच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल गेले होते. दुसरीकडे सुनील तटकरे यांचा संबंध जर अशोक खरातसोबत जोडला जातोय आणि जर सोशल मीडियावर दावा केल्याप्रमाणे देवगिरी बंगल्याबाहेर करण्यात आलेली करणी याचा जर संबंध जोडायचा जर ठरला, तर सगळ्यात अगोदर डाऊट या तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावरच जातोय. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष सध्या अस्ताव्यस्त झालाय, घुसमटतोय. प्रश्न आहे, मात्र उत्तर देणारा त्यांच्या समोर कोणीच नाहीये. सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचण्या अगोदरच आमदारांना अडवलं जाते. या अगोदर आमदार सरोज आहिरे यांनी सुद्धा ही खदखद बोलून दाखवली होती की या लोकांनी आपल्याला कधी अजितदादांच्या जवळ जाऊन दिलं नाही, किमान आता वहिनींपर्यंत तरी यांनी आपल्याला पोहोचून दिलं पाहिजे. दुसरीकडे तटकरे नसताना मधल्या काळामध्ये 20 ते 25 आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे खदखद व्यक्त केली होती. त्यांनीही टायमिंग तटकरे नसल्याचा साधला होता. एकंदरीत हिरामन खोसकर यांनी दावा केल्याप्रमाणे 70% आमदार हे तटकरे आणि पटेल यांच्या एका प्रकारे विरोधात जाऊन विलिनीकरणाची मागणी करतायत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांभोवती नेहमीच प्रफुल्ल पटेल आणि इकडनं सुनील तटकरे या दोघांचीही एका प्रकारची कडेबंदी झालेली दिसून येते. आणि त्यामुळे प्रश्नाला प्रश्न जर जोडायचा जर ठरला, तर अशोक खरातचा कालचा एक व्हिडिओ बघितला. काही ताकद उरली नाहीये. जेलमध्ये हा लोकांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि एकंदरीत पोलिसांनी याला असा काही रेमडा म्हटलाय की यानंतर अशोक खरातने जर आपलं तोंड उघडलं तर भल्या भल्यांच्या सगळ्याच गोष्टी बाहेर येतील. मग खरोखर अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी खरोखर या माणसाला गुरुच मानलं होतं की आणखी काही वेगळे व्यवसाय या खरात सोबतचे ठेवलेले होते का? माहिती नाही. आणि प्रश्न जे आहेत ते सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. सुनील तटकरांपासून तर दीपक केसरकरांपर्यंत इतका मान सन्मान आदरणीय अशोक खरात यांना का देतायत, या प्रश्नाचं उत्तरही हा रंगेल बाबा देऊ शकतोय. आणि त्यामुळे दीपक केसरकरांची अशोक खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर
झाल्यानंतर सुद्धा आदराची आवाजाव घालण्याची भाषा सांगते की केसरकरांचं खूप जुनं दुखणं याच भोंडूबाबाकडे असावं. इकडे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांनी या भोंडूबाबाला जवळ केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस दावा करतायत त्या पद्धतीने फक्त फोटो समोर आले म्हणून लगेच राजीनामा घेतला जाणार नाही. मात्र फोटोंच्या मागे जर काही व्यवहार दडलेले असतील, काही व्यवसाय दडलेले असतील, काही धंदे दडलेले असतील तर मात्र कारवाई केली जाईल. जसं मी म्हटलं की एकतर यामध्ये अशोक खरातचा एन्काउंटर केला जाऊ शकतो किंवा मग अशोक खरातनी जर यांची सगळ्यांची कुंडली सांगायची असं ठरवलंय आणि देवेंद्र फडणवीस जर त्यात इंटरेस्ट घेऊन असतील तर हाच अशोक खरात अनेकांचा भांडाफोड करू शकतो. कारण ज्या पद्धतीने राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय की हे प्रकरण आम्हाला आधीच माहिती होतं, याचाच अर्थ हे प्रकरण सरकारमधील बऱ्याच लोकांना आधीच माहिती होतं, पण ठोस पुरावे नव्हते. विशेष म्हणजे आपलेच दातनं आपलेच होतं या पद्धतीने अनेक आपलेच नेते यामध्ये गुंतलेले होते आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात सारवासारव केली गेली का आणि शेवटी यावरती फडणवीसांनीच एक घाव दोन तुकडे टाकण्याचा निर्णय घेतला का, असे प्रश्न आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये रुपाली चाकणकरांनी ज्या अँगलने सुनेत्रा पवारांना कमी लेखलं, आपण स्वेच्छेने राजीनामा देत आहोत असं सांगून सुनेत्रा पवार सांगतायत किंवा अक्ष सांगतोय अशा पद्धतीने आम्ही काही करत नाहीये असा मेसेज दिला. रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताना फोटो सेशन केलं, ती पोस्ट दिली, तो ॲटिट्यूड, तो अहंकार या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. रुपाली चाकणकरांना फार काही फरक पडला नाही, पण सुनेत्रा पवारांना या मुद्द्याचा फरक पडलाच पाहिजे. कारण आज एकीकडे रुपाली चाकणकर, दुसरीकडे सुनील तटकरे सारखी माणसं एक्सपोज होत आहेत. या व्यतिरिक्तही तुमच्याच पक्षात अनेक लोक असेही आहेत की जी तुमच्याच विरोधात बी टीम म्हणून काम करू शकते आणि याचाच अंदाज शेवटच्या काही काळांमध्ये अजित पवारांना सुद्धा आला होता आणि म्हणूनच यथाकदाचित परस्पर त्यांनी शरद पवारांसोबत बैठका उरखल्या असू द्यात. असो, आता अजित पवार आपल्यात नाहीयेत, त्यामुळे काय घडलं असेल काय घडलं नसेल यावर बोलण्यात अर्थ नाही. मात्र सुनेत्रा पवारांवरती सध्या डाव करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना कठपुतळी म्हणून समोर केलं जातंय. विलिनीकरण या मुद्द्यावर बोलायचं नाही, पक्षांतर्गत कलहावरती बोलायचं नाही, कुठलाही व्यवस्थित पद्धतीचा किंवा कठोर असा निर्णय घ्यायचा नाही, अशा काही अटी आणि शर्ती घालून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवलंय का, अशा शंका निर्माण करायला आता जागा उडते. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.